नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आरोग्य विभाग गट क व ड पदभरतीबद्दल प्रसिद्ध झालेली आहे. मित्रांनो, फायनल ॲन्सर की तुमच्या अजूनपर्यंत प्रसिद्ध झालेल्या नाहीत. लक्षात राहू द्या, फायनल ॲन्सर की आली की तुम्हाला व्हिडिओ बनवून तात्काळ माहिती दिली जाईल. तुम्हीही चेक करून सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आली आहे की नाही. तर बघा मित्रांनो, जे अपडेट त्यांनी आता सध्या प्रसिद्ध केलेलं आहे ते मित्रांनो तुमचं कागदपत्र तपासणीबद्दल दिलेलं आहे. तर हे मित्रांनो प्रसिद्धीपत्रक आहे. हे अगोदर का दिले त्यांनी? कारण की तुमचा वेळ वाचावा. नंतर फायनल ॲन्सर की आल्यानंतर लिस्ट लागल्यानंतर त्याच्या अगोदरच मित्रांनो तुम्हाला तयारी करण्यासाठी त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पहा, याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी की गट क ड ची तुमची जी परीक्षा झाली मित्रांनो 12 डिसेंबरपर्यंत, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पहिली ॲन्सर की देखील प्राप्त करून दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती ऑब्जेक्शन देखील तुम्ही घेतलेलं होतं आणि त्या ऑब्जेक्शनवरती TCS मार्फत मित्रांनो समितीमार्फत त्याच्यावर जी प्रोसेस आहे ती मित्रांनो चालू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची अंतिम ॲन्सर की फायनल उत्तरपत्रिका तुमच्या लॉग इन ID मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की कागदपत्राचं प्रसिद्धीपत्रक आलं, मग फायनल ॲन्सर की येणार की नाही? तर मित्रांनो 100% येणार आहे. त्यांनी इथं मेन्शन देखील केलेलं आहे. आणि फायनल ॲन्सर की नंतर आता पुढची प्रोसेस देखील सांगितली. पहा, यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे, म्हणजे मित्रांनो नॉर्मलायझेशन कुणाचं होणार आहे? पहा, एकापेक्षा जास्त सत्रामध्ये ज्यांची परीक्षा झाली त्यांचीच होणार आहे. इथं परत त्यांनी नमूद केलेलं आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त सत्रात झालेलीच फक्त नॉर्मलायझेशन होईल. समजा कुणाची परीक्षा मित्रांनो अशा आहेत ग्रुप सी मध्ये की फक्त एकाच सत्रामध्ये झाले, त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. तर त्या संवर्गासाठी मित्रांनो नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुणनिदान होईल व त्यानुसार तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे मित्रांनो फायनल ॲन्सर की आली की नॉर्मलायझेशन सुरू होईल आणि तुमची एक लिस्ट अजून तयार होईल, ती म्हणजे मित्रांनो गुणवत्ता यादी तयार होईल. आणि त्यानंतर मग मित्रांनो तुमचं कार्यालय निहाय म्हणजे ऑफिसनुसार आणि मित्रांनो तुमच्या पदानुसार जी गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध केली जाईल, त्याची कार्यवाही केली जाईल. म्हणजे तुमचं सामाजिक समांतर आरक्षण कुठल्या कार्यालयात किती जागा आहेत त्यानुसार मग तुमची निवड यादी मित्रांनो तयार केली जाईल. त्यामध्ये प्रत्यक्ष यादी वगैरे अशा पद्धतीने ही यादी लावली जाईल नॉर्मलायझेशन नंतर. तर मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की. तर बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी पुढचीच प्रोसेस तुम्हाला अगोदर दिले. महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, कारण की बरेच विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट नसतात. काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत तेही यामध्ये सांगितले. तर खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला देतोय मित्रांनो. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर बघा मित्रांनो त्यांनी कागदपत्र तपासणी करता सोबतच्या तक्त्यामधील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्र मूळ म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट आणि मित्रांनो सांक्षिकीत प्रती म्हणजे अटेस्टेड करून तयार ठेवावेत. ठीक आहे मित्रांनो. तर उमेदवारांची बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन देखील मित्रांनो आवश्यकतेनुसार कागदपत्र पडताळणी वेळेस केलं जाणार आहे. आणि मित्रांनो हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेलीच प्रमाणपत्र ग्राह्य देखील धरली जातील. कागदपत्र तुमची जिल्हा आणि विभाग स्तरावरती मित्रांनो तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढे म्हटलं उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक काल म्हणजे वेळ वाचवण्यासाठी मित्रांनो ही आगाऊ सूचना तुम्हाला देण्यात आलेली ही माहिती जी प्रसिद्ध करण्यात येत आहे मित्रांनो. तर कागदपत्र तपासणीसाठी मित्रांनो जे काही अटी आणि शर्ती ते याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमच्यासाठी अजून त्यांनी एक महत्त्वाची सूचना दिली, ती म्हणजे उमेदवारांकडे खालील कागदांपैकी एखादं प्रमाणपत्र नसेल मित्रांनो, समजा तुमच्याकडं डोमासाईल म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र नाही, तर त्याबाबत काय करायचं? मग असे बरेच विद्यार्थी असतात ते अडचणी सापडतील, तर त्यांच्यासाठी त्यांनी एक पर्याय देखील दिलेला आहे. तर त्यांच्याकडे नसल्यास असे कागदपत्र 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्र नियुक्तीपासून मित्रांनो 1 महिन्यामध्ये तुम्ही सादर करणार, अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येतील. असं मित्रांनो त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक कागदपत्र आरक्षण वगैरे नुसार वगैरे कास्ट सर्टिफिकेट वगैरे किंवा अनुभव प्रमाणपत्र किंवा बोगस प्रमाणपत्र वगैरे बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती रद्द करण्यात येईल, असं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला लिहून द्यायचं आहे. मग मित्रांनो ठीक आहे, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र म्हणजे स्टॅम्प पेपरवरती लिहून कागदपत्र तपासणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करायचे आहे, जर तुमच्याकडे एखादं कागदपत्र नसेल तर मित्रांनो. ठीक आहे, तर ही खूप महत्त्वाची माहिती मित्रांनो त्यांनी दिलेली आहे. ही एक महत्त्वाचा पॉईंट आहे शेवटचा, जो ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे मित्रांनो काय पर्याय असणार आहे. बरेच विद्यार्थी मग कमेंट करून विचारतात की सर माझ्याकडे हे डॉक्युमेंट नाही तर काय होईल, मला नियुक्ती भेटेल की नाही? तर 1 महिन्याचा वेळ तुम्हाला इथं दिला जाणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पाहता कागदपत्र तपासणीसाठी इथं उमेदवाराचं नाव, तुमचं पदाचं नाव, अर्ज क्रमांक, बैठक क्रमांक लिहायचा असतो. हे कागदपत्र तपासणीला ज्यावेळेस तुमची निवड यादी लागेल त्यावेळेस मित्रांनो याची प्रिंट घेऊन तुम्हाला जायचं असतं. कुठले कुठले डॉक्युमेंट असतील पहा, काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत. प्रमाणपत्राचं नाव आणि सादर केलेलं प्रमाणपत्र इथं लिहायचं आहे, तुम्ही सादर केलं का नाही ते. तर पहा जन्मतारखेचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला मित्रांनो, त्यापैकी एक लागेल तुम्हाला कुठलेही. ठीक आहे, जात प्रमाणपत्र, मग इथं तुमचं कॅटेगरी कुठली ती लिहायची आहे.
त्यानंतर मित्रांनो इथं पोट जात लिहायचे आणि प्रमाणपत्राचा क्रमांक वगैरे दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर पहा जात वैधता प्रमाणपत्र असलेच द्यावं लागतं मित्रांनो, नाही त्याला वेळ दिला जातो नंतर. त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कुठून घेतलं काय घेतलं तेही तुम्हाला लिहायचं असतं. हा एक फॉर्मच दिला आहे त्यांनी. आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्र, ज्याच्यामध्ये सर्व शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्र येतात मित्रांनो तुमची, ठीक आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रामध्ये SSC HSC पदवी पदविका पदव्युत्तर पदवी किंवा पदवी इतर कुठलीही जे तुमचं झालं आहे ते. त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र, ज्या पदासाठी अनुभव आवश्यक आहे त्याच्यासाठी. त्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन, ज्या पदांसाठी रजिस्ट्रेशन मागितलं होतं पहा, नर्सिंग वगैरे असेल किंवा डेंटल फार्मसी वगैरे असेल यांच्यासाठी रजिस्ट्रेशन लागतं, तेही लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो संगणक अर्हता प्रमाणपत्र, यासाठी वेळ दिला जातो मित्रांनो, जवळपास 2 वर्षाचा वेळ ही असतो शासकीय नियमानुसार, तर त्याच्याबद्दलही मित्रांनो आहे. त्यानंतर समांतर आरक्षणासाठी मित्रांनो त्यामध्ये काय काय येतं मित्रांनो, अंशकालीन असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ, अशा पद्धतीने जे मित्रांनो समांतर आरक्षणामधून तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्याचं प्रमाणपत्र मित्रांनो. त्यानंतर पहा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, हे तुम्हाला तिथं भेटून जाईल किंवा तुम्ही प्रिंट काढू शकता त्याची आणि भरून द्यायचं फक्त तुम्हाला ते. त्यानंतर अर्जात नमूद पत्त्यावर जो नमूद पत्ता गेलाय तिथं राहत असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र, समजा उदाहरणार्थ ID कार्ड वगैरे, तुमचं आधार कार्ड वगैरे किंवा पॅन कार्ड वगैरे तुम्ही जे मित्रांनो फॉर्म भरताना दिलेलं आहे ते. पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागतील. नावात बदल असल्यास मित्रांनो त्याबद्दलचं गॅजेट किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास त्याबद्दलचं विवाह प्रमाणपत्र, यापैकी कुठलंही एक तुम्ही देऊ शकता. तर ही माहिती मित्रांनो आज प्रसिद्ध झालेली आहे. या PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतोय. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि महत्त्वाचं मित्रांनो इथं लॉग इन करून तुम्हाला देखील चेक करत राहायचं आहे तुमचं या ठिकाणी मित्रांनो आन्सर की आलेली आहे का. जर आली तर मी देखील तुम्हाला मित्रांनो याच्याबद्दलची माहिती लवकरात लवकर कळवेल व्हिडिओ बनवून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो येण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे, किंवा मित्रांनो या आठवड्यामध्ये कधीही आली तर तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. प्रत्येक पुस्तकामध्ये मित्रांनो 7000पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे. याच्यामध्ये मित्रांनो मागील ज्या TCSने परीक्षा घेतलेल्या जसे की नगररचना शिपाई असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, लेखपाल असेल, सहकारी विभागचे असेल, वैद्यकीय शिक्षण DMARची असेल, PCMC असेल, अशा प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. तर मित्रांनो TCS जी पुढच्या परीक्षा घेत आहे त्यामध्ये बरेचसे पॅटर्न जो आहे मित्रांनो सेम तसंच रिपीट होतो, काही प्रश्नही रिपीट होतात. त्यामुळे तुम्ही हा मागचा प्रश्नपत्रिका संच, येणाऱ्या सध्याची तुमची जिल्हा न्यायालयाची लिपिक शिपाई भरती असेल, राज्य उत्पादन शुल्काची पदभरती चालू आहे, ZP असेल मित्रांनो, किंवा पुरवठा निरीक्षक असेल, किंवा महानगरपालिकेचे जे जाहिराती आले त्यासाठी तुम्ही ही पुस्तकं यूज करू शकता. त्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. तर ही पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुकस्टोरमधून खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, स्पेशल इंग्रजी व मराठीवरती मित्रांनो कसे प्रश्न विचारलेले आहेत त्याचाही प्रश्नसंच आहे. यामध्ये एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश करून ही पुस्तकं बनवलेली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो उत्तरं पाहायला भेटतील इंग्रजी व मराठी प्रत्येक प्रश्नांची. तर त्याचबरोबर त्यांच्यासाठी मित्रांनो TCS IBPS नुसार चालू घडामोडीसाठी देखील 81 सराव प्रश्नसंच, चालू घडामोडीचा प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला कॉमन टॉपिक्स असतो त्यासाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडने ही पुस्तकं प्रसिद्ध केलेले आहेत. तुम्हाला कुठल्याही बुकस्टोरमध्ये पाहता येतील, तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला मित्रांनो खरेदी करता येतील. धन्यवाद.